नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, गजानन तौर हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला टायगर अर्थात विलास पवार हा गेल्या 3.5 महिन्यांपासून जालना पोलिसांना चकवा देत होता। मात्र जालना पोलीस अधीक्षक आयुष नुपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या एका पथकाने अखेर त्याला पंजाब येथून बेड्या ठोकलेल्या आहेत। त्याला न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। टायगर हा पंजाब या ठिकाणी नाव बदलून राहत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अवैध शस्त्र खरेदी विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी करत असल्याची धक्कादायक माहिती या अटकेनंतर समोर आली आहे। मंडळी, जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात गजानन तौरची गोळ्या खालून निखळून पद्धतीने हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात पोलिसांनी भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे आणि रोहित ताटी मापुलवार या तिघांना काही तासातच बेड्या ठोकल्या होत्या। सध्या हे तिघही जालना जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत। मात्र याच प्रकरणातील मुख्य आरोपी टायगर उर्फ विलास देवीदास पवार हा सुमारे 3.5 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता। अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नुपाणी यांनी एक विशेष पथक स्थापन करून या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली होती आणि त्यानंतर 20 मार्चपासून जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक के.ए. वनवे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी, विलास आठवले, स्थानिक गुन्हे शाखेचे सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी हे टायगरच्या मागावर होते। पोलीस खात्याला मिळालेल्या गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणानुसार माहितीनुसार हा तपास पुढे सुरू होता। गोपनीय माहितीनुसार हे पथक पंजाब येथे टायगरला शोधण्यासाठी गेलं होतं। मात्र याच वेळी टायगरचं लोकेशन अचानक बदललं। त्याला दिल्ली इथलं लोकेशन आलं आणि पोलीस हे दिल्लीपर्यंत पोहोचले। टायगरचं लोकेशन पुन्हा बदललं, ते कर्नाटकमधल्या बिदर येथे आलं। त्यानंतर पोलिसांनी दिल्ली येथून थेट बिदर गाठलं। बिदर आणि तिथे गेल्यानंतर बिदर पोलिसांच्या मदतीने बुलेट प्रूफ जॅकेटचा वापर करत मोबाईल लोकेशन ट्रॅक करत पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। मात्र यावेळी पोलिसांना टायगरचा फक्त मोबाईल मिळाला। टायगरऐवजी टायगरचा एक साथीदार आणि त्याचा मित्र हाती लागला। त्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या मदतीने कसून चौकशी केली असता टायगर हा अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या गुन्ह्यामध्ये अमृतसर येथील जेलमध्ये असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला। विशेष म्हणजे टायगर जेलमध्ये असताना पोलीस आपल्याला पकडण्यासाठी निघालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची कुणकुण टायगरला जेलमध्येच लागले। अमृतसर या ठिकाणी जेलमध्ये त्याला ही धक्कादायक माहिती समोर आली। माहितीनुसार जालना पोलिसांचं एक पथक बिदर येथून पुन्हा अमृतसरकडे रवाना झालं। अमृतसर येथील पोलिसांकडे चौकशी केली असता टायगर नावाचा कोणताही आरोपी त्यांच्याकडे नसल्याचं समोर आलं। परंतु अवैधरित्या शस्त्र खरेदी विक्री प्रकरणात गुरविंद सिंग हा व्यक्ती तिथे असल्याचं कळालं। तर गुरविंद सिंग नावाने टायगर हा अमृतसर, पंजाब या ठिकाणी नाव बदलून अवैध पद्धतीने शस्त्रांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या सोबत चर्चा करत टायगरची ओळख पटवली आणि जालना येथील न्यायालयाकडून वॉरंट जारी करत अमृतसर येथील न्यायालयाकडून आणि अमृतसर पोलिसांकडून टायगरचा 2 एप्रिल रोजी ताबा घेतला। त्यानंतर 4 एप्रिल रोजी टायगरला जालना येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला
8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गेल्या 3.5 महिन्यांपासून जालना पोलिसांना चकवा देणारा टायगर उर्फ विलास देविदास पवार हा जालना येथील गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी आहे याची कोणतीही माहिती पंजाब पोलिसांना नव्हती। पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नुपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, तालुका जालना पोलीस निरीक्षक यस उणावणे यांनी वारंवार आढावा घेत तब्बल 14 दिवसांमध्ये सुमारे 11,000 किलोमीटरचा प्रवास करून या कारवाईला यशस्वी केला। या कारवाईनंतर पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी टायगर उर्फ विलास पवारच्या अटकेबाबत माहिती दिली आहे आणि या पथकाचं कौतुक देखील केलं आहे। या पथकाला जालना या ठिकाणाहून सागर बाविस्कर, जावेद शेख, हरुण पठाण आणि रामेश्वर कोरडे यांनी तांत्रिक सहाय्य केल्याचं देखील सांगण्यात आलं। सर्व मीडियाने त्याचा खूप कव्हरेज केला होता। त्यामधला मुख्य आरोपी विलास देविदास पवार नावाचा आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता। त्या केसमध्ये आपण इतर आरोपी अटक केले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे। DYSP कुलकर्णी साहेब त्याची तपास करत आहे आणि पण जवळपास 100पेक्षा जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता। ते पोलिसांसाठी एक मोठा चॅलेंज होता। त्यासाठी आमची बराच प्रयत्न सुरू होता। ॲडिशनल SP नुपाणी साहेब स्वतः डेली त्याचा फॉलोअप करत होते। DYSP कुलकर्णी असो, आमचे LCBचे PI खनाल असो, PI उणावणे असो, सगळे त्याच्यामध्ये फॉलोअप करत होते। पण बराच तो शातीर असल्यामुळे चकमा देत होता। त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी टीम करून महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आजूबाजू जिल्हे आपले संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, नगर असे बरेच जिल्ह्यामध्ये शोध घेतला। इवन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला आणि त्याचे जो काही मित्र नातेवाईक सर्वांची प्रॉपर चौकशी करून तपास करून त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू आम्हाला 3-4 दिवस अगोदर प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स ॲक्टचा म्हणजे अवैध आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अमृतसरमध्ये, म्हणून अमृतसरमध्ये तो अटक झालेला आहे 3-4 दिवस अगोदर अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली। पण अमृतसरचा ज्यावेळी आम्ही रिपोर्ट बघितला अशी आमच्या पण तो नावाचा व्यक्ती कुठे सापडला नाही। कारण त्यांनी ज्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोटा नावावरूनच तो अटक झाला होता। तर तिकडचे आमची टीम पाठवून तिकडचे पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो वगैरेच्या आधारे हाच तो व्यक्ती आहे हे कन्फर्म झाला आणि त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन परवा आम्ही ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो जालन्यामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला रीतसर अटक केला आहे। आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून 8 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी त्याची भेटलेली आहे। आता पुढचा पूर्ण तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे। त्याचे काय लिंकेज आहे, काय अजून गुन्हे रिलेटेड जो काही सगळी माहिती आहे ती सगळी शोधण्याचं काम आता आम्ही करत आहोत।